तुकाराम मुंडेंसारखा अधिकारी या सिस्टमला फार काळ चालणार नाही। तुका म्हणे तोची संत सुशी जगाचे आघात, याचा अर्थ समाजहिताचे निर्णय घेताना जगाचे किंबहुना भ्रष्ट प्रवृत्तींचे अनेक आघात, धमक्या आणि वार सहन करावे लागतात। जो हे आघात सोसूनही आपल्या कर्तव्यावर ठाम राहतो तोच खरा लोकसेवक ठरतो। अनेक वर्षांपूर्वीचा संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी आपल्या अभंगातून सज्जनांना समाजातील दृष्टांचा कसा त्रास सहन करावा लागतो याचं उत्तम उदाहरण दिलंय। त्यावेळी तुकाराम महाराज यांनी आपल्या अभंगातून जे काही समाज प्रबोधन केलं त्याला कोणतीही एक्सपायरी नाहीये। आजही तुकाराम महाराजांचे अभंग समाजाला तंतोतंत लागू पडतात। सध्याच्या आधुनिक तुकारामाला देखील अशाच प्रकारे चांगलं काम करत असताना भ्रष्ट प्रवृत्तीच्या धमक्या सहन कराव्या लागतात। हा माणूस अशा धमक्यांना भीक घालत नाही। अशा धमक्या तुकाराम मुंडे फाट्यावर मारतात। धमक्या देणाऱ्यांनी आधी माझा इतिहास तपासावा असं सांगताना तुकाराम मुंडेंच्या डोळ्यातील तो करारी बाणाच माफियांना धडकी भरवण्यासाठी पुरेसा आहे। इतिहास स्वतःला कसा पुनरावृत्त करतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे तुकाराम मुंडे। 400 वर्षांपूर्वी देहूच्या भूमीत जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी जेव्हा प्रस्थापित शोषक, भ्रष्ट प्रवृत्ती आणि मंबाजी भटांसारख्या ढोंग्यांविरुद्ध आवाज उठवला तेव्हा त्यांचाही असा छळ झाला होता। त्यांच्या गाथा इंद्रायणीत बुडवल्या गेल्या। आज गुटखा माफिया, लोकांच्या आरोग्याशी खेळणारे भेसळखोर आणि त्यांना पाठीशी घालणारे भ्रष्ट नेते हेच आजच्या काळातील आधुनिक मंबाजी ठरू पाहत आहेत। तुकाराम मुंडे यांनी अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाची धुरा हाती घेतल्यापासून अवघ्या काही दिवसात महाराष्ट्रातील काळ्या धंद्यावाल्यांचे साम्राज्य मुळात सकट हादरलंय। महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अवैध गुटखा कारखाने, भेसळयुक्त दुधाचे डेपो आणि बोगस औषध कंपन्यांमागे कोणत्या ना कोणत्या स्थानिक नेत्याचा वरदहस्त असतो हे उघड आहे। मुंडे यांनी पदभार स्वीकारताच कोणाचीही भीडभाड न ठेवता अवघ्या काही दिवसात 200हून अधिक धाडी टाकून अनेकांना बेड्या ठोकल्यात। आयएस तुकाराम मुंडे यांच्यासाठी माफियांची धमकी तसंच राजकारण्यांनी केलेला छळ काही नवीन नाहीये। गेल्या 21 वर्षांच्या सेवेत त्यांची तब्बल 25 वेळा झालेली बदली हाच या व्यवस्थेच्या नाकर्तेपणाचा सर्वात मोठा पुरावा आहे। सरकारी अधिकारी काम करत असताना त्यांना पुरेशा प्रमाणात पोलीस प्रोटेक्शन नसतं। केवळ सरकारी कामात अडथळा आणल्याचे गुन्हे दाखल करून चालणार नाही। वाळूज येथे काही दिवसांपूर्वी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आणि मुंडेंना धमक्या देणाऱ्या गुंडांच्या मागे असलेल्या मूळ राजकीय सूत्रधारांना शोधून त्यांच्यावर फौजदारी आणि संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आता समाजाकडून होत आहे। तुकाराम मुंडेंनी कधीही नेत्यांची मेहर नजर मिळवण्यासाठी मंत्र्यांची चमचेगिरी केलेली नाहीये। आज तुम्ही पाहिलंच तर हा अधिकारी त्या नेत्याचा, तो अधिकारी त्या मंत्र्याचा असा शिक्का अधिकाऱ्यांवर लागला। मलयदार विभागात बदली करून घेण्यासाठी अधिकारी मंत्र्यांचे दलाल बनलेत यात काही शंका नाहीये। या सर्व सिस्टीमच्या विरोधात एक अधिकारी उभा ठाकतो, कुणाचीही भीडभाड न ठेवता दिलेला काम इमान इतबारे करतो। एका प्रामाणिक आयएस अधिकाऱ्याच्या हातात किती पॉवर असू शकते याचं उदाहरण एका नवख्या अधिकाऱ्यांसमोर सेट करतो, परंतु बदल्यात त्याला काय मिळतं तर धमकी। तुकाराम मुंडे यांच्या कामाची धडाडी पाहता 21 वर्षात या व्यक्तीच्या 25 बदल्या करून मग ते आघाडीचं सरकार असो की युतीचं सरकार असो, सर्व पक्षीय नेत्यांनी कसं पाप केलंय याची प्रचिती सर्वसामान्यांना येते। 2005 साली प्रशासकीय सेवेत आलेल्या मुंडेंना सर्वच राजकीय नेत्यांनी छळलंय। यात कोणाचीही सख्ख किंवा सावत्र नाही। तुकाराम मुंडे आणि नेत्यांमध्ये आजपर्यंत कसे खटके उडालेले आहेत याची सुद्धा आपण थोडक्यात माहिती घेऊयात। तुकाराम मुंडे आणि भाजप आमदार मंदा म्हात्रे यांच्यातील वाद राज्यात चर्चेचा विषय ठरला होता। गोष्ट आहे 2016 मध्ये मुंडे नवी मुंबईचे आयुक्त असताना हा वाद टोकाला पोहोचला होता। तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारताच नवी मुंबईतील गावठाण परिसरातील बेकायदेशीर बांधकामे आणि अनधिकृत कमर्शियल कॉम्प्लेक्सवर मोठी मोहीम उघडून ते पाडण्यास सुरुवात केली होती। या कारवाईला मंदा म्हात्रे यांनी तीव्र विरोध केला। स्थानिक भूमिपुत्रांच्या घरांवर अशी कारवाई करणं अन्यायकारक आहे असा त्यांचा त्यावेळी दावा होता। हा वाद वैयक्तिक स्तरावर तेव्हा गेला जेव्हा महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागानं थेट आमदार मंदा म्हात्रे यांच्या मुलांच्या मालकीच्या गौरव नावाच्या बंगल्याला नोटीस बजावली। उच्च न्यायालयाच्या एका आदेशानुसार या बंगल्यात मुख्य गेट, टेरेसवरील शेड आणि कंपाऊंड वॉलचे बेकायदेशीर वाढीव बांधकाम केल्याचा ठपका महापालिकेने ठेवला होता। या कारवाई विरोधात म्हात्रे कुटुंबियांना न्यायालयात धाव घ्यावी लागली होती। म्हात्रे जेव्हा स्थानिक नागरिकांचे प्रश्न घेऊन आयुक्त तुकाराम मुंडे यांना भेटायला गेल्या तेव्हा मुंडेंनी त्यांना आपल्या केबिन बाहेर ताटकळत ठेवलं होतं।
माझ्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत एका अधिकाऱ्यानं कधीही मला अशी वागणूक दिलेली नव्हती असा संताप व्यक्त करत म्हात्रे यांनी मुंडेंवर लोकप्रतिनिधींचा अवमान केल्याचा जाहीर आरोप केला होता। मंदा म्हात्रे यांनी या वादाचे पडसाद थेट नागपूर आणि मुंबईच्या विधिमंडळ अधिवेशनात उमटवले होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गावठाणातील कारवाईला स्थगिती दिलेली असताना सुद्धा आयुक्त ऐकत नाही असा आरोप करत त्यांनी तुकाराम मुंडेंविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणण्याचा सुद्धा इशारा दिला होता। आणि या सगळ्या गोंधळावरून, या सगळ्या विषयावरून विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधक अशा सर्व पक्षीय नेत्यांनी मुंडेंविरोधात एकत्र येऊन एकी दाखवली होती। त्यानंतर 2017 मध्ये मुंडेंची मुंबई बाहेर बदली करण्यात आली होती। नाशिकमध्ये आयुक्त असताना मुंडेंनी करवाढ करत प्रशासकीय शिस्त आणण्यासाठी कर्मचाऱ्यांवरती कडक कारवाई केली होती। यामुळे स्थानिक नेत्यांचं आर्थिक आणि राजकीय गणित हे पूर्णतः बिघडलं होतं। यावेळी नाशिकच्या नगरसेवकांनी मुंडेंच्या बदलीसाठी थेट मुख्यमंत्र्यांकडे मोहीम उघडली होती। तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीनंतरही अखेर त्यांची बदली करण्यात आली होती। एवढेच नाही तर असे बरेचसे प्रकरण आहेत की जे प्रकरण मुंडेंना सिस्टमपेक्षा वेगळं ठरवतात। मुंडे 2020 मध्ये नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त असताना कोरोना काळातील निर्णय आणि स्मार्ट सिटी प्रकल्पातील कंत्राटदारांचे पेमेंट रोखल्यामुळे मोठा वाद झाला। मुंडेंनी अनेक नेत्यांच्या मर्जीतल्या कंत्राटदारांचं बेकायदेशीर टेंडर रद्द केलं होतं। भाजपचे स्थानिक आमदार कृष्णा खोपडे आणि प्रवीण दटके यांनी मुंडेंवर मनमानी कारभाराचे आणि भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते। नागपूरच्या नेत्यांनी थेट विधिमंडळात त्यांच्या निलंबनाची मागणी लावून धरली होती। थोडक्यात सांगायचं तर नियम आणि कायद्यांवर बोट ठेवून थेट आमदारांच्या घरापर्यंत पोहोचणारे तुकाराम मुंडे मालकांना जुमानत नाही तर धमकी देणाऱ्या त्यांच्या भाडोत्री गुंडांना काय जुमानणार असा सूर आता समाज माध्यमांवरती उमटायला सुरुवात झाली आहे। जोपर्यंत सर्वसामान्य जनतेची ताकद तुकाराम मुंडेंच्या पाठीशी आहे तोपर्यंत अशा कितीही धमक्या आल्या तरी त्याचा काही उपयोग नाही हेच यातून सिद्ध होतंय। तुकाराम मुंडेंवरती आज हा मी केलेला तिसरा व्हिडिओ आहे, कारण तुकाराम मुंडेंच्या कारवाईचे, तुकाराम मुंडे घेत असलेल्या ॲक्शनचे आणि त्यांच्या निर्णयाचे पडसाद थेट जनमानसात उमटताना दिसतायत। भेसळखोरांविरोधात उभी केलेली ही मोहीम आणि त्यावरून तुकाराम मुंडेंवरती वाढत चाललेला दबाव या दोन्ही गोष्टी लक्षात घेता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून आपणही तुकाराम मुंडेंना सपोर्ट करणं गरजेचं आहे। म्हणून रोज आणि रोज या विषयांवरती बोलणंही गरजेचं आहे। याबाबत तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये जरूर व्यक्त व्हा। जय महाराष्ट्र।